नाराजी असल्याचं बोललं जात आहे. नाशिक असेल, रायगड असेल या ठिकाणचं पालकमंत्री रद्द करण्यात आलं. बोललं जात आहे की शिंदे कुठे नाराज होते, त्यामुळे दिल्लीतून जे आहे ते आदेश आल्याचं बोललं जातं. नाही, एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही. शेवटी या महायुतीचा महत्त्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे. त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भातला निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीने, सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतील. पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना. भाऊ, दुसरं पंकजा ताई काल नागपूर आल्या होत्या. त्यांनी नागपूरला येताना असं बोलले की मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळाले, मात्र बीडचं जर मिळालं तर अधिक आनंद झाला असता. त्यामुळे देखील कुठेतरी नाराजी दिसते. नाही, मी पुन्हा सांगतोय, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणं काही गैर आहे का? त्यांनाही वाटतं की माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली, तर ती गैर आहे, नाराज आहे. आता नाराजीपोटी आता काहीतरी अघटित घटना घडणार आहे असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मला वाटतं गैर आहे. आता त्या तिच्या कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली. शरद पवार असतील, उद्धव ठाकरेंची जवळपास दीड तास चर्चा रंगली. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी चर्चा होती, मात्र त्यांनी काल म्हटले की कुठली नाराजी नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. आनंद आहे, मकर संक्रांतीचा उत्सव आहे. महाविकास आघाडी ही टिकावी, महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये विरोधकसुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि विरोधक म्हणजे जसं निंदकाचे घर असावे शेजारी, तसं विरोधकाचंही घर असावं शेजारी, ज्यातून या लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचा निर्णय करताना, योग्य पद्धतीने निर्णय करताना त्यांच्याही अनुभवाचा फायदा होतो. एक मृत्यू होत आहे, त्यावरून काल विजय वडेट्टीवार यांनी तुमचं नाव न घेता तुमच्यावर इंडिरेक्टली बोलायला लागवलं की ते म्हणाले की वाघाची काळजी करणारा वाघ जे आहे ते नसल्यामुळे आता वाघाचे मृत्यू होत आहे. नाही, मला माहीत नाही, पण वाघाचे मृत्यू जर जास्त होत आहे असं म्हटलं तर त्याला रेशोमध्ये बघितलं पाहिजे. जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा 112 वाघ होते. जेव्हा मी खातं सोडलं तेव्हा 2 वर्षाच्या वरील आणि 2 वर्षाच्या आत असे 600च्या वरती वाघ होते. आता 112 वाघ असताना समजा वर्षाला 10 वाघाचा मृत्यू असेल तर आता वाघाच्या मृत्यूची संख्या नैसर्गिक रीतीनेच वाढणार आहे. कारण एका वाघाचं साधारणतः जर आपण जीवनचक्र बघितलं तर ते 12 वर्ष ते 15 वर्ष आहे. आणि म्हणून आपल्याला आकड्यात जर गेलं तर कधी कधी असं वाटतं की जास्त संख्या झाली. पण एक गोष्ट खरी आहे की वाघांची संख्या वाढते आहे. जंगलाचं क्षेत्र तसंच आहे. 12 बाय 12 स्क्वेअर किलोमीटरचं साधारणतः क्षेत्र त्यांना लागतं. आणि मग अशा प्रसंगात हा मुद्दा निश्चित आहे की 112चे 600 वाघ झाल्यावर